मार्च महिना. या महिन्यात उन्हाची तीव्रता अधिक असल्याने पावसापूर्वी घराची व शेतीची सर्व कामे करून घेतली जातात. या महिन्यामध्ये जंगलातील बहुतांश झाडांची पानगळती झालेली असते. पानगळती झालेल्या या जंगलात व्हाईट बेलीड ड्रोंगो म्हणजेच पांढऱ्या पोटाचा कोतवाल पक्षी या पक्षाचा विणीचा काळ असतो. सागाच्या झाडाला फांदीच्या दुभेळक्यात गवताच्या काड्या, कोळ्यांचे जाळे आणि सुकलेलं गवत यापासून हा पक्षी आपलं घरटं बनवतो. रंगाने काळा असणारा परंतु पोटाचा भाग पांढरा असणारा हा कोतवाल पक्षी बनवलेल्या घरट्यात 2 ते 3 अंडी देतो. अंडी उबवण्याचे काम नर व मादी दोघे मिळून करतात. पुढील काही दिवसात उबवलेल्या अंड्यातून पिलं बाहेर येतात. उन्हाची तीव्रता जास्त असल्या कारणाने व जंगल परिसरातील तापमान वाढ झाली असल्याने या पक्षाला आपल्या पिल्लांना अन्न उपलब्ध करून देणे व त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रित राखण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. जगभरात या पक्ष्याच्या एकूण 27 प्रजाती आढळतात. त्यापैकी भारतामध्ये 9 प्रजाती प्रामुख्याने आढळतात. IUCN म्हणजेच इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशनने या पक्षाला चिंताजनक प्रजाती म्हणून वर्गीकृत केलेले आहे. या पक्षाचा विणीचा हंगाम फेब्रुवारी ते जुलै या कालावधीमध्ये असतो. नेहमी आढळणारा कोतवाल आणि पांढऱ्या पोटाचा कोतवाल या दोन्ही पक्ष्यांमध्ये भिन्नता आढळते. त्यांच्या आवाजापासून ते विणीच्या हंगामापर्यंत वेगवेगळेपणा असतो. मार्च, एप्रिल, मे या महिन्यात उन्हाची तीव्रता अधिक असते. पाण्यासाठी पक्षी, प्राणी यांची भटकंती चालू असते. अशा या उन्हाळ्यात पिल्लांची काळजी घेणे व त्यांना जगवणे कठीण काम असते. हा पक्षी विविध प्रकारच्या 40 पक्ष्यांचे आवाज काढतो. जंगलामध्ये जर धोका असेल तर सर्वांना सावध करण्याचे काम हा पक्षी करतो. आणि इतर पक्ष्यांनी भक्ष्य पकडले असल्यास शिकारी पक्ष्यांचा आवाज काढून ते भक्ष्य पळवण्याचे चतुराईचे काम हा पक्षी करत असल्याने या पक्षाला पोलीस पक्षी देखील म्हटले जाते. नराची शेपटी मादीच्या शेपटीपेक्षा किंचित लहान असते. टोळ, सिकाडा कीटक, वाळवी, मधमाशा, मुंग्या, पतंग, भुंगे हे या पक्ष्याचे मुख्य खाद्य आहे.
या पक्ष्याच्या पोटाचा भाग पांढरा असल्याने तो सतत हा भाग पाण्याच्या साह्याने ओला करून पिल्लांना जवळ घेऊन घरट्यात बसून राहतो, जेणेकरून पिल्लांचे उष्णतेपासून व उन्हापासून संरक्षण व्हावे. अतिशय चपळ व चंचल असणारा हा पक्षी धोक्याची चाहूल लगेच ओळखतो. जर कोणी घरट्याच्या जवळ गेले तर नर व मादी दोघे मिळून मोठ्याने आवाज करत त्यांच्यावर हल्ला करून त्यांना गोंधळून टाकतात व घरट्यापासून दूर जाण्यास प्रवृत्त करतात. असे असले तरी एके दिवशी शिकारी पक्ष्याने घरट्यातून त्यांचे एक पिल्लू उचलून नेले. दोघांनी बराच प्रतिकार केला, परंतु नियतीपुढे ते हतबल ठरले. आता घरट्यात फक्त एकच पिल्लू शिल्लक राहिले. उन्हाळ्याच्या दिवसात खाद्य मिळणे कठीण जाते, कारण बऱ्याच झाडांची पानगळती झाल्यामुळे कीटकांची संख्या कमी असते. वाहणाऱ्या नद्या किंवा पाणवठे या ठिकाणी मधमाशा, गुरांच्या अंगावर असणारे कीटक हे खाद्य या पक्ष्याला सहज प्राप्त होते. त्यामुळे हा पक्षी नेहमी या ठिकाणी दिसून येतो. पांढऱ्या पोटाच्या कोतवालाचे घरटे एवढे सुबक आणि त्याची बांधणी मजबूत असल्या कारणाने या घरट्यातील पिल्ल मोठी झाली तरी ते घरटे तुटत नाही, हे विशेष. घरट्यामधील पिल्लू आता हळूहळू मोठं झालं, त्यामुळे त्याच्या हालचालींना वेग येतो. कधी कधी घरट्यामध्ये किंवा घरट्याच्या बाहेर येऊन एखाद्या फांदीवर बसून भरारी घेण्याच्या तयारीला ते लागते. पिलाची संपूर्ण वाढ झाली नाही हे या पक्ष्याच्या नर आणि मादीला समजल्यामुळे घरट्याच्या बाहेर असणाऱ्या या पिल्लाला ते घरट्यामध्ये येण्यास प्रवृत्त करतात. कीटक पकडणे, धोका ओळखणे, हवेत उडणे आणि आपले अस्तित्व टिकवण्यासाठी परिस्थितीला तोंड देता यावे यासाठी सर्व गोष्टी हे पिल्लू आपल्या आई वडिलांकडून शिकून घेते. योग्य वेळ आली की ते आई वडिलांची साथ सोडून देते व आपल्या स्वबळावर जगण्यासाठी भरारी घेते. तर इकडे पावसापूर्वीची कामे पटपट होण्यासाठी माणसाची लगबग
चालूच असते.